हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MSRE वर्क क्लासेस. तर आज क्लासमध्ये आपण इथे जरदोसी घेतली आहे कटिंग करून, ज्यामध्ये आपण जरदोसीचे स्टिचेस पाहणार आहोत. त्यासाठी 1 सेंटीमीटरची जरदोसी कट करून घ्यायची. थ्रेडला नॉट देऊन घेतली स्टार्टिंगमध्ये. नॉट दिल्याच्या नंतर निडल जी आपण यूज करणार आहोत त्या निडलला कपड्याच्या खालून घ्यायचं आहे, धागा वर काढायचा. धागा वर आला. आता हा धागा वर आल्यानंतर यामध्ये कट केलेली जरदोसी ॲड करायची निडलमधून थ्रेडमध्ये आणि एक एक करत अशी जरदोसी स्टिच करायची आहे. याचं स्टिचिंग जसं आपण बीट्स वगैरे स्टिच करतो त्याच पद्धतीनं होतं. खूप सिंपल पद्धत आहे. आता खालून धागा वर आला, परत सेकंड जरदोसी घेतली आणि ही सेकंड जरदोसी पण याच्या आतमध्ये टाकून याला स्टिच करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही इथं व्यवस्थित खालून धागा वर आला. असंच आता तुम्हाला 1 बाय 1 एक एक करत जरदोसी आहेत या स्टिच करून घ्यायच्या आहेत. तिसरी जरदोसी घेतली 3 नंबर, याला देखील खालून धागा वर काढायचा आणि अशाच पद्धतीने ही पूर्ण एक लाईन कंप्लीट करायची आहे. हे आहे सिंपल जरदोसी चेन स्टिचमध्ये जरदोसी स्टिचिंग, जे आपण या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण ट्युटोरियल पाहणार आहोत. सो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. आता इथं शेवटची नॉट द्यायची आहे. शेवटची नॉट कशी द्यायची याचा देखील सविस्तर व्हिडिओ आपण या अगोदर पोस्ट केलेला आहे, तो देखील नक्की पाहू शकता. आता एक लाईन इथं कंप्लीट झाली आहे. ही आहे जरदोसीची स्टिच. एक लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर सेकंड लाईन घ्यायची. सेकंड लाईनसाठी इथं करायचं काय तुम्हाला, आपण जी जरदोसी घेतली आहे पहा, सेकंड लाईन खालून धागा वर काढला आहे, धागा वर आला. आता याच्यात पूर्ण जरदोसी न टाकता जरदोसीचा छोटासा म्हणजे जो काही जरदोसी 1 सेंटीमीटरची घेतली त्या जरदोसीला आतमध्येच ब्रेक करायचं. पाहू शकता इथं आतमध्येच निडल खाली जाऊन परत वर येते. एक वेळा काढली, परत सेम ती जरदोसी ब्रेक करायची, खालून धागा वर काढायचा. असंच तुम्हाला ह्या लाईनवरती स्टिच करायचं आहे. हे देखील जरदोसीचं नॉर्मल स्टिचच आहे. आता पाहू शकता इथं फर्स्ट झाली, परत सेकंड जरदोसी पण अशाच पद्धतीनं छोटे छोटे स्टिचेस घेत ती कवर करायची आहे. पाहू शकता मध्ये तिला ब्रेक करायचं, खालून धागा वर काढायचा. एका जरदोसीमध्ये असे तुम्ही 3-4 स्टिचेस देऊ शकता. पहा ही लाईन आता पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आणि याची प्रॅक्टिस करायला लागते. फर्स्ट टाईममध्ये जर तुम्ही ट्राय करत असाल तर नाही होणार. तुम्ही एक एक करत ट्राय करत राहा जरदोसीमध्ये असे स्टिचेस. हे स्टिच थोडं सगळ्यात जास्त हार्डच आहे, कारण याच्यासाठी याला आपण हायडिंग स्टिच पण बोलू शकतो. जो काही खालून स्टिच होतो तो हाईड असतो, दिसत नाही आपल्याला वरच्या साईडला. अशीच आता इथे एक लास्ट जरदोसी देखील स्टिच करायची. खालून धागा वर, फर्स्ट स्टिच पाहू शकता, परत सेकंड स्टिच, देन थर्ड स्टिच, देन फोर्थ स्टिच अँड फायनल. आता इथे देखील शेवटची नॉट द्यायची आहे, म्हणजे हा स्टिच देखील कंप्लीट झाला आहे. आता हे घेतलं आपण सेकंड लाईनपर्यंतचं स्टिच. या स्टिचची फिनिशिंग तुम्ही जवळून पाहू शकता. अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने हे जरदोसी स्टिच दोन्ही कंप्लीट झाले आहेत. आता पुढचं जे आहे ते लोडिंग स्टिच आहे. लोडिंग करायची आहे जरदोसीमध्ये. त्या लोडिंगसाठी व्हाईट कलरचा नॉट घेतला आहे. इथं हा नॉट कट करून स्टिक करून घ्यायचा, किंवा तुम्ही याच्यावरती मशीन थ्रेडनं डायरेक्टली झिगझॅग पॅटर्नमध्ये देखील स्टिच टाकू शकता, जसं इथं मी घेत आहे. निडल इथं चेंज केली आहे. त्यानंतर खालून धागा वर आला, व्यवस्थित वर काढून घ्या धागा. धागा वर आल्यानंतर याला क्रिस क्रॉसमध्ये स्टिचेस टाकायचे आहेत. फर्स्ट सेकंड, फर्स्ट परत खालच्या बाजूला सेकंड, असं करत हा नॉट फिक्स करायचा आहे. हवं तर तुम्ही याला स्टिक पण करू शकता ग्लूने. कम्प्लीटली आता हा नॉट स्टिच करून घ्यायचा आहे. आणि स्टिचेस घेताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल का, किंवा आपण जे पण काही वर्क सपोज ट्राय करतो ते वर्क ट्राय करताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्याच वर्कची परत परत प्रॅक्टिस करा, जेणेकरून ते तुम्हाला इझी जाईल करायला. आता इथं नॉट देऊन घ्यायची. शेवटची एंड नॉट द्या. पहा एंड नॉट दिल्यानंतर हा धागा कट नाही करायचा, फक्त निडल चेंज करायची आहे. पाहू शकता. आता याच्यासाठी जी जरदोसी आहे ती जरदोसीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर तुम्ही करायचं आहे काय, पाहू शकता इथं एक जरदोसी घेतली. त्या जरदोसीला 1 सेंटीमीटरची जरदोसी आहे ही, तिला असं क्रॉसमध्ये ठेवायचं आणि तिच्यासाठी किती गॅप लागतोय किंवा किती डिस्टन्स लागतोय हे तुम्ही चेक करू शकता. हे बिगिनरसाठी आहे खास, कारण त्यांना कन्फ्युजन होतं की किती दुरून घ्यायचं किंवा स्टिचेसला फिनिशिंग एकसारखी येईल का. याच्यासाठी आपण इथं नॉटच्या बाजूला खालच्या साईडला एक आणि वरच्या बाजूला एक अशी लाईन मार्किंग करून घेणार आहोत. पाहू शकता एक लाईन खाली घ्यायची, दुसरी लाईन वर घ्यायची, असं स्केलनं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मार्किंग करून झाली आहे. मार्किंग करून झाल्यानंतर
इथं आपल्याला आता स्टिच करायचं आहे. इथं थोडासा कॅमेरा ऑफ राहिला तर कारण चालू क्लासमध्ये व्हिडिओ आहे हा, तर त्यामुळे तो थोडासा स्किप झाला व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर. तर इथं आपण पाहू स्टार्टिंगपासून परत एकदा. पहा, हा स्टिच नाही पाहणार आपण, सुरुवातीपासून पाहू. पहा, सगळ्यात अगोदर लाईनवरून खालून धागा वर काढायचा. हा धागा सुरुवातीला स्टार्टिंगपासून पहा तुम्ही, हा धागा वर आला. हा धागा वर आल्यानंतर तुम्हाला एक एक करून याच्यामध्ये जरदोसी ॲड करायची. एक जरदोसी ॲड केली, खालच्या लाईनवर घेतलं, तिथं एक सिंगल स्टिच, दुसरा डबल चेन स्टिच आणि परत हा धागा रिपीट जातोय वर. वर गेल्यानंतर याला सिंगल, परत डबल स्टिच झालं की जरदोसी ॲड करायचे. असं कंपल्सरी स्टिचेस घ्यायचे आहेत आणि स्टिचेस घ्यायची पद्धत हीच राहणार आहे. आता सपोज हा वरती धागा गेला तुमचा आणि वरती धागा हा कंपल्सरी घ्यायचा आहे. वरती धागा गेला की वरूनच जरदोसी खाली ॲड करायची. ॲड केली, एक सिंगल स्टिच, दुसरा डबल स्टिच आणि असंच तुम्हाला फायनलपर्यंत घ्यायचं आहे. रिटर्न स्टिच घ्यायला अजिबात विसरू नका. पहा, आता इथं काही स्टिचेस आपण या आरीवर्कच्या निडलमध्ये पाहिले आहेत. त्याला नॉट देऊन घ्यायची. नॉट दिल्याच्या नंतर पुढील जे स्टिच आहे ते आपण साध्या सुईमध्ये पाहणार आहोत. साध्या सुईमध्ये धागा लावून घ्यायचा, मशीन थ्रेड जसं आपण हात शिलाई लावतो बरोबर तसाच लावायचा. आता वरची जी लाईन आहे अगदी त्या लाईनवरूनच तुम्हाला निडल वर काढायची. वर काढल्यानंतर त्यामध्ये एक जरदोसी ॲड करायची आहे, जी आपण अगोदर कटिंग करून घेतली होती या साईजमध्ये काही कमी जास्त कॉम्प्रोमाइज असं करायचं नाही. जे स्टार्टिंगला घेतले तेच आत्ता यूज करायची आहे जरदोसी. आता हा जो धागा वर आला आहे, या वर आलेल्या धाग्यामध्ये जरदोसी ॲड केली. ॲड केल्याच्या नंतर जी खालची लाईन होती त्या लाईनवरच, म्हणजे ज्या लाईनवरून अगोदर आपण स्टिच घेतले त्याच लाईनवरून निडल खाली जाणार आणि असंच तुम्हाला कंटिन्यूमध्ये हे स्टिच करायचं आहे. एक लाईन झाली, परत वरूनच धागा काढला, परत त्यात जरदोसी ॲड केली, परत निडल खाली टाकायची. याच्यात कुठलाही डबल टाका, डबल स्टिच असा प्रकार नाही आणि हेच कंटिन्यू करायचं आहे. अशा पद्धतीने ही लोडिंग आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. आता त्यापुढील जो स्टिच असणार आहे तो आहे स्टेम स्टिच जरदोसीमध्ये. यासाठी साधी सुई घेतली आहे. साध्या सुईमध्ये पहा, खालून धागा वर काढायचा आहे खालच्या लाईनवरती. हा धागा वर आल्यानंतर यात एक जरदोसी 1 सेंटीमीटरची ॲड केली. ॲड केल्यानंतर जी लाईन आपण मार्किंग केली, जिथं जरदोसी एंड झाली तिथून निडल बरोबर खाली जाणार आणि लाईनवरूनच घ्यायचे घेताना. पाहू शकता निडल खाली गेली. आता निडल खाली गेल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो खालचा धागा आहे तो ही जी अगोदरची जरदोसी टाकली आहे तिला थोडंसं बाजूला करून तिच्या हाफमधून, म्हणजे ही जी लाईन तिची मार्किंग केली त्या लाईनच्या हाफमधून धागा वर काढायचा आहे. आता हा धागा वर आला, याच्यात एक पुढची सेकंड जरदोसी काय करायची, ॲड करायची. पूर्ण धागा ओढून घ्या अगोदर तुम्ही. धागा ओढून घेतल्याच्या नंतर त्याच्यात पुढील जरदोसी जी आहे ती ॲड केली. ॲड केल्यानंतर आता ही जरदोसी याच लाईनवरती घ्यायची आहे. जिथपर्यंत येते त्याच्यात थोडंसं पाठीमागे घेतलं आहे, म्हणजे जरदोसी जिथे येते तिच्या बरोबर निडल नाही खाली टाकायची, तर थोडंसं पाठीमागे घ्यायचं आहे. पाहू शकता, थोडंसं पाठीमागे घेतलं. अजून एकदा पहा, निडल खाली टाकायची. असंच आता तुम्हाला हे कंटिन्यू करायचे. जी सेकंड जरदोसी टाकली परत तिचा हाफ काढायचा. सेकंड जरदोसीचा काय करायचं, हाफ काढायचा, म्हणजेच मध्यभाग काढायचा त्या लाईनवरती. जरदोसी थोडीशी सरकवून बाजूला, सेकंड काढला हाफ पहा जरदोसीचा. परत ही निडल वर ओढून घेतली, परत 3 नंबरची जरदोसी ॲड करायची. कंटिन्यूमध्ये हे असंच करायचं आहे. फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा थर्ड असेल, कुठलीही जरदोसी असेल तुमची, तर ती जिथं जाते त्याच्या अलीकडे थोडंसं निडल खाली टाकायची. निडल खाली टाकली की अगोदर टाकलेल्या जरदोसीचा मध्यभाग काढायचा. मध्यभाग काढला की जिथून जरदोसी ॲड करायची. अशीच पद्धत तुम्हाला या पूर्ण लाईनवरती कंटिन्यू करायची आहे.
इथे आता स्टिच कंप्लीट झाले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.